जय हिंद दोस्तों, मैं शुभांगी सुकरे आप सभी का स्वागत करती हूँ टिक्कर मराठी एसएससी एग्जाम्स ये हमारे नए यूट्यूब चैनल पे। तो आप सब लोग एसएससी जीडी की तैयारी कर रहे हो, इसलिए हिंदी व्याकरण की क्वेश्चन आंसर की सीरीज हम लेके आए हैं। तो जो आपके फ्रेंड्स ज्वाइन नहीं हुए उन तक ये लिंक शेअर कीजिए। सगळ्यांना गुड आफ्टरनून। तर आपण हिंदी व्याकरणचं 5वं लेक्चर आज घेत आहोत। याच्यामध्ये आपण क्वेश्चन आन्सर घेत आहोत जे प्रश्न पीवायक्यू मध्ये विचारलेले आहेत आणि जे प्रश्न पुढे विचारले जाण्याची शक्यता असते अशा प्रश्नांचा समावेश आपण या लेक्चर मध्ये करत असतो। तर पटापट ज्यांनी लिंक शेअर केली नसेल लिंक शेअर करायचे आणि सेशन आवडत असेल सेशनला लाईक करायचे। त्याच्यानंतर आपण आपल्या पहिल्या प्रश्नाला चालू करणार आहोत। सगळ्यांना गुड आफ्टरनून। ठीक आहे, नवीन चॅनल आहे आपला त्यामुळे आपण सध्या रेकॉर्डिंग अपलोड करतोय जोपर्यंत 5000 सबस्क्रायबर होत नाही तोपर्यंत। एकदा का तुम्ही 5000 सबस्क्रायबर कंप्लीट केले त्याच्यानंतर आपण लाईव्ह लेक्चर घेऊन येणार आहोत एसएससी जीडी साठी, जे की अगदी महत्त्वाचं आहे। पहिला महत्त्वाचा विषय हिंदी व्याकरण स्कोरिंग वाला सब्जेक्ट आहे। ठीक आहे, चला चालू करू आपण। पहिला प्रश्न, जल की अदाह राशि को डैश डैश कहते हैं। आता इथे आपल्याला काय करायचंय, समुद्र के पर्याय से उपरोक्त वाक्य पूर्ण करे। म्हणजे इथे काय करायचंय आपल्याला, इथं कोणता समुद्राचा समानार्थी शब्द येईल तो आपल्याला 4 पर्यायांमधून ओळखायचा आहे। पयोधर, सरिता, जलधी आणि कालिंदी। जल की अधा राशि को डैश डैश कहते हैं। काय म्हणतात, आता हे चारही शब्द कुणाचे ना कुणाचे तरी समानार्थी शब्द आहेत। मग जल समुद्राचा कोणता समानार्थी शब्द आहे तो आपल्याला ओळखायचा आहे। चलो कौन सा आंसर सही होगा, तो समुद्र का समानार्थी शब्द है जलधि। ऑप्शन 3 में से बराबर आंसर है पर्याय 3। आगे का क्वेश्चन, निम्नलिखित वाक्यांश के लिए उपयुक्त सार्थक शब्द क्या होगा। जिसमें धैर्य की कमी हो, ज्याच्यामध्ये धैर्य कमी असतं त्याला आपण काय म्हणतो, अधीर, अविश्वास, अधिक आणि धीर। जिसमें धैर्य की कमी हो उसे क्या कहते हैं, अधीर, अविश्वास, अधिक आणि धीर। कोणता पर्याय योग्य असेल, चारही पर्याय तुमच्या समोर आहेत। चला पटापट, सेशन आवडत असेल सेशनला लाईक करायचे। तुमचे जे विद्यार्थी मित्र आलेले नसतील त्यांच्यापर्यंत लेक्चरची लिंक पटकन शेअर करायची आहे। कोणता पर्याय बरोबर असेल, जिसमें धैर्य की कमी हो उसे क्या कहते हैं, उसे अधीर कहते हैं। ऑप्शन 1 बराबर। गेरु एक संज्ञा शब्द है, इसके बदले कौन सा प्रत्यय शब्द उपयुक्त होगा। गेरु एक संज्ञा शब्द है, गेरुआ, ममेरा, गरज, गजल। गेरू सारखा दुसरा कोणता शब्द आहे योग्य, तर गेरूचं गेरुआ पर्याय 1 योग्य। आगे का क्वेश्चन, निम्नलिखित विकल्पों में से किस एक वाक्य में विशेषण कर उचित प्रयोग किया है। वह मीठा फल है, वह खाता है, वह पडता है, वह जाता है। आता काय करायचं आपल्याला, इथे कोणत्या वाक्यामध्ये विशेषण दिलेलं आहे ते वाक्य ओळखायचे। एकदम सोपं आहे। तसं जर लॉजिक बघायला गेलं बघता बघता आपल्याला कळते लगेच की याच्यात 3 शब्द 3 शब्द 3 आणि याच्यामध्ये मात्र 4 शब्द आहेत, म्हणजे याच्यामध्ये नक्कीच काहीतरी वेगळं आहे, बरोबर की नाही। बघा, वह खाता है, खाण्याची क्रिया, पडता है आणि जाता है, म्हणजे याच्यामध्ये फक्त क्रियापद दिलेली आहे आणि कर्ता दिलेला आहे, विशेषण वगैरे काहीच नाहीये। वह मीठा फल खाता है, फल हे आहे आपलं संज्ञा म्हणजे नाम आहे हे आपलं। ठीक आहे, मराठीमध्ये आपण त्याला म्हणतो नाम, आणि नामाबद्दल विशेष माहिती काय, नामाबद्दल विशेष माहिती, कौन सा फल, वह मीठा फल है, फल के बारे में इंफॉर्मेशन दी है, कौन सा फल, मीठा फल। तो मीठा क्या हुआ यहाँ पे, तो मीठा विशेषण हुआ। ऑप्शन 1 इज राइट। आगे का क्वेश्चन हमारा, निम्नलिखित वाक्य में रेखांकित खंड के स्थान पर प्रयुक्त होने वाले सबसे उपयुक्त विकल्प का चयन कीजिए। उसने अपने दोस्त को जन्मदिन श्रद्धांजलि दी। आता श्रद्धांजलीच्या जागी कोणता योग्य शब्द बरोबर असेल। आता नॉर्मली अर्थ आपण लावू शकतो
की जन्मदिन आहे म्हणजे वाढदिवस आहे आणि वाढदिवसाला आपण त्याला श्रद्धांजली वाहतो का? नाही, तर वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. मग शुभेच्छा म्हणजेच काय? तरक्की, आयु, बधाई, धमकी. उसने अपने दोस्त को जन्मदिन की डॅश डॅश दी. श्रद्धांजलीच्या जागेवर कोणता शब्द योग्य ठरेल? आणि सेशन आवडत असेल सेशनला लाईक करायचे, कारण पहिल्यांदाच तुम्ही असा युट्यूब चॅनल बघत असाल की तिथे हिंदी व्याकरण सुद्धा मराठीमधून शिकवलं जातं. हिंदी प्लस मराठी मिक्स आहे, जेणेकरून कुठलाही विद्यार्थी असेल त्याला लगेच समजेल. उसने अपने दोस्त को जन्मदिन की बधाई दी म्हणजे शुभेच्छा दिल्या. पर्याय 3 योग्य. पुढचा प्रश्न बघण्याआधी एसएससी भरतीसाठी आपला नवीन चॅनल आहे एसएससी जीडी 2023-24. यासाठी चॅनलचं नाव आहे आपल्या टिक्कर मराठी एसएससी एक्झाम्स. नवीन चॅनल आहे आपला, त्यामुळे ज्यांनी अजूनही सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून घ्या, कारण याच्यावर आपण एसएससी जीडी साठी सगळे विषयांचे लेक्चर घेऊन येत आहोत. महत्वाचा चॅनल आहे अगदी. चला पुढचा प्रश्न, पारदर्शक शब्द के लिए उचित वाक्यांश हे. पारदर्शक साठी कोणता वाक्यांश योग्य ठरेल? पारदर्शक शब्द वापरून किंवा पारदर्शकच्या अर्थाचं कोणतं वाक्य इथं दिलेलं आहे? जिसे देखा जा सके. पारदर्शक मतलब क्या? जिसे देखा जा सके, जिसके पार देखा जा सके, जिसके पार देखा न जा सके और जो कोई नाटक देखे. पारदर्शक का मतलब क्या होता है? मीनिंग क्या है पारदर्शक का? पारदर्शक मतलब जिसके पार देखा जा सके. पारदर्शक ट्रान्सपरंट आपण म्हणतो, ट्रान्सपरंट. इकडचं तिकडे दिसतं, तिकडचं इकडे दिसतं, बरोबर ना? मतलब क्या हिंदी में? जिसके पार देखा जा सके. पर्याय 2 सही है. आगे का क्वेश्चन, निम्नलिखित विकल्पों में से जो सर्वसाधारण के सामने न रखा गया हो, वाक्यांश के लिए एक सार्थक शब्द क्या होगा? आता जो सर्वसाधारण के सामने न रखा गया हो उसको क्या कहते हैं? अल्पज्ञ, सर्वव्यापी, अप्रकाशित, अवैध. कौन सा पर्याय योग्य? जो सर्वसाधारण के सामने न रखा गया हो उसको क्या कहते हैं? अप्रकाशित कहते हैं. पर्याय 3 सही है. निम्न वाक्य के रिक्त स्थान पर रेखांकित शब्द का उपयुक्त विलोम शब्द क्या होगा? आता विलोम शब्द आपल्याला ओळखायचा. विलोम म्हणजे काय असेल बघा. सक्रिय व्यक्ति जीवन में नाम कमाता है लेकिन डॅश डॅश असफल हो जाता है. आता सक्रियचा आपल्याला काय ओळखायचा? विलोम. विलोम म्हणजे विरुद्धार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. सक्रियचा विरुद्धार्थी काय असेल? कर्मठ, निष्क्रिय, तंदुरुस्त, जागरूक. सक्रिय व्यक्ति जीवन में नाम कमाता है लेकिन डॅश डॅश व्यक्ति असफल हो जाता है. मग कोणता व्यक्ती असेल जो असफल होतोय? सक्रियच्या विरुद्धार्थी काय आहे? सक्रिय, ऍक्टिव्ह राहणारा व्यक्ती. मग त्याच्या विरुद्धार्थी निष्क्रिय, जो काहीच क्रिया करत नाहीये, फक्त घरात बसून 3 टाइमाचा शहाण्याला शब्दाचा मार, बरोबर ना? निष्क्रिय, असफल हो जाता. हे पर्याय 2 सही होगा. वाक्य में रेखांकित अंश के लिए उचित मुहावरा दिए गए विकल्पों में से चुनिए. उसे कोई क्या समझाए, वह तो महामूर्ख है. मग महामूर्ख आपल्याला योग्य मुहावरा याच्या ठिकाणी टाकायचा आहे. काठ का उल्लू, काला नाग, काजल की कोठरी, काठ मार जाना. उसे कोई क्या समझाए, वह तो महामूर्ख है. मग कोणता मुहावरा इथे योग्य बसेल? महामूर्ख म्हणजे काय? आता एका प्राण्याचं नाव इथे दिलेलं आहे, बरोबर. काठ का उल्लू म्हणजे महामूर्ख व्यक्ती. मुहावरा आणि त्याचा अर्थ. पर्याय 1 सही होगा. आगे का क्वेश्चन हमारा, निम्नलिखित वाक्य में रेखांकित एकार्थी शब्दों का सही अर्थ युग्म क्या होगा? ठीक है. द्यूत प्रथा का दुष्परिणाम पांडवों के साथ उनकी माता पृथा को भी भुगतना पड़ा. आता इथे काय करायचं आपल्याला? अर्थ ओळखायचा. युग्म म्हणजे दोघांचं एकत्रीकरण. प्रथा आणि पृथा यांचा अर्थ काय आहे? प्रथा म्हणजे काय आणि पृथा म्हणजे काय? परंपरा अलग, परंपरा कुंती, सहानुभूती, विश्वास, धारणा, परंपरा. आता प्रथा आणि पृथा. प्रथा म्हणजे काय रे? प्रथा मतलब क्या होता है? जो पहले से चलती आ रही है वो क्या रहती है? वो परंपरा होती है. ठीक आहे. मग आता परंपरा पहिल्या आणि 2च पर्यायांमध्ये आहे. तिसरा आणि चौथा चुकला ना आपला.
मग फक्त आता बघायचंय पृथा म्हणजे अलग का कुंती? पृथा म्हणजे काय? कोणाच्या आईचं नाव होतं कुंती? पांडव. बघा, द्यूत परंपरा का दुष्परिणाम पांडव के साथ उनकी माता कुंती को भी भुगतना पडा. म्हणजे पृथा म्हणजे काय झालं? कुंती झालं. फक्त आपल्याला दोन शब्दांचे अर्थ सिरीज नुसार ओळखायचे होते. पर्याय दुसरा योग्य. पुढचा प्रश्न बघण्याच्या आधी एसएससी जीडी साठी बुद्धिमत्ताचं प्रॅक्टिस बुक बनवलेलं आहे. खूप महत्वाचे क्वेश्चन याच्यामध्ये घेतलेत. याच्यामध्ये जे क्वेश्चन घेतलेत त्याच्यातले बरेच असे क्वेश्चन आहेत जे एसएससी जीडी मध्ये या वर्षी झालेल्या पेपर मध्ये टाकलेले आहेत. त्यामुळे खूप महत्वाचे आहे. ज्यांना ज्यांना पाहिजे त्यांनी टिक्कर मराठी ऍप डाउनलोड करायची प्ले स्टोर ला जाऊन. ठीक है, आगे का क्वेश्चन हमारा, निम्न विकल्पों में से ऐसा वाक्य चुनिए जिसमें अशुद्ध वर्तनी वाला पद न हो. आता काय करायचंय? एक वाक्य असं निवडायचंय शुद्ध लेखनाच्या नियमाप्रमाणे शुद्ध असेल. यह कथा अवर्णनीय है. दक्षिण के लोग कॉफी अधिक पीते हैं. माली ने लकड़ी और घास काट ली. वह स्टेशन पर पहुंच गया. कोणतं वाक्य एकदम शुद्ध, सगळे शब्द शुद्ध आहेत लिहिलेले, असं वाक्य आपल्याला ओळखायचंय. 4 पर्याय आपके सामने है. कौन सा ऑप्शन सही होगा? एक बार ध्यान से देखिए. आणि ज्यांना ज्यांना सेशन आवडते त्यांनी सेशनला लाईक करून घ्यायचे, कारण खूप महत्वाचं आहे, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत पोहोचला पाहिजे. यह कथा अवर्णनीय है, न ला दुसरी वेलांटी पाहिजे होती. माली ने लकड़ी और घास काट ली, ड ला दुसरी वेलांटी पाहिजे होती. वह स्टेशन पर पहुंच गया, श आपला शहामृगाचा पाहिजे होता. ठीक आहे, मग ऑप्शन कोणता बरोबर आहे? दक्षिण के लोग कॉफी अधिक पीते हैं, शुद्ध लेखनाच्या नियमानुसार बरोबर वाक्य पर्याय 2 मधला आहे. पुढचा प्रश्न, वर्तनी की दृष्टी से अशुद्ध वाक्य का चयन कीजिए. म्हणजे चुकीचं लिहिलं गेलेलं वाक्य ओळखायचंय. मग अशी बरोबर वाक्य ओळखायचं होतं, आता चुकीचं वाक्य ओळखायचंय. जहां जाओगे भाग्य तुम्हारा साथ देगा. जो कुछ याद था वह भी भूल गया. उसकी असावधानी के कारण हम हार गए. जब सब नष्ट हो गया तब सारी चिंता दूर हुई. कोणतं वाक्य चुकीचं लिहिलेलं आहे? कोणतं वाक्य चुकीचं वाटतंय? काही पुल्लिंग स्त्रीलिंग फरक वाटतोय, काही क्रियापदामध्ये फरक वाटतोय, काही वाटतंय कुठे? तर सगळी वाक्य अगदी बरोबर. जहां जाओगे भाग्य तुम्हारा साथ देगा. जो कुछ याद था वह भी भूल गया. उसकी असावधानी के कारण हम हार गए. तिन्ही वाक्य बरोबर. पण इथे काय चुकीचं आहे? जब सब नष्ट हो गया तब सारी चिंता दूर हुई. चिंता नाही तर काय? चिंता. आपला अनुस्वार द्यायचा राहिला. पर्याय कोणता योग्य? मग पर्याय 4. एकदम सोपे हिंदी व्याकरणाचे प्रश्न हे पीवायक्यू आहेत म्हणून मी तुम्हाला सांगतेय. खूप सोपे असतात. असेच मी कुठूनही उचललेले नाहीयेत हे प्रश्न. याच वर्षीचे पीवायक्यू आहेत याच्यामध्ये बरेच, आणि हा तर पीवायक्यू आहेच म्हणून सांगतेय की ज्या ज्या टॉपिकवर प्रश्न विचारले जातात ते सगळे टॉपिक मी याच्यामध्ये घेतलेत, सगळेच. चलो, विकल्पों में दिए गए शब्दों में से उचित शब्द से निम्न वाक्य पूर्ण करें. हमें अपने डॅश डॅश की स्वयं देखभाल करनी चाहिए. आपल्याला आपल्या कशाची स्वतःच काळजी घेतली पाहिजे? सामान, सारांश, समान, सामान्य. काय असेल? हमें अपने सामान की स्वयं देखभाल करनी चाहिए. आपल्या सामानाची आपल्यालाच काळजी घ्यावी लागेल. मग काय बरोबर शब्द येईल तिथे? सामान. पर्याय 1 योग्य. आगे का क्वेश्चन, निम्नलिखित विकल्पों में क्रिया के प्रेरणार्थक रूप का गलत प्रयोग किसमें हुआ है? काय करायचं आपल्याला? प्रेरणार्थक रूप का गलत प्रयोग. टकारना, टकारवाना. बिठाना, बिठवाना. खिलाना, खिलवाना. दिलाना, दिलवाना. आता क्रियापदाचं आपण वेगवेगळ्या पद्धतीने वापर करतो वाक्यांमध्ये. मग एक चुकीचा प्रकार कोणत्या पर्यायामध्ये दिसतोय आपल्याला? कोणता पर्याय योग्य आहे? म्हणजे चुकीचा लिहिला गेलेला कोणता आहे? आता बिठाना, बिठवाना बरोबर होतंय. खिलाना, खिलवाना. दिलाना, दिलवाना. टकारना, टकारवाना होत नाही. त्यामुळे पर्याय कोणता योग्य? पर्याय पहिला योग्य. पुढे, निम्नलिखित में से किस मुहावरे का अर्थ है
अपमान सहन करना. अपमान सहन करणे म्हणजे काय? जहर का घुट पीना, छाती पर सांप लोटना, दिल भर आना, छाती पर मूग दलना. आता छाती पर मूग दलना आपण पहिल्या का दुसऱ्या सेशन मध्ये बघितले आपल्या. आठवत असेल तुम्हाला की नाही आठवत? ज्यांनी आपले सगळे लेक्चर केले त्यांना आठवत असेल बरोबर. ज्यांनी आपले लेक्चर केलेले नाही त्यांना काहीच आठवत नसेल. म्हणून सांगते रोजच्या रोज लेक्चर करत चला. कोणता पर्याय योग्य असेल? अपमान सहन करणं म्हणजे काय? अपमान सहन करणं म्हणजे जहर का घूट पिणं, विष पिणं. बरोबर ना? पर्याय 1 योग्य. ठीक आहे. पुन्हा एकदा सांगते एसएससी भरतीसाठी आपलं नवीन चॅनल आहे टिक्कर मराठी एसएससी एक्झाम. YouTube वर सर्च करायचंय. तुम्ही आता तिथे आहातच, सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून पुढे जे सगळ्या विषयांचे आपले महत्त्वपूर्ण लेक्चर पडतील त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येऊन जाईल. ठीक आहे. आता आला आपल्या आवडीचं, सगळ्यांना आवडतं ना, गद्यांश उतारा. निम्नलिखित गद्यांश में कुछ शब्दों को हटा दिया गया है, दिए गए विकल्पों की सहायता से रिक्त स्थानों की पूर्ति कीजिए, प्रत्येक संख्या के लिए सबसे उपयुक्त विकल्प का चयन कीजिए. एक पॅराग्राफ दिलाय, त्याच्यामध्ये 5 शब्द गाळलेले आहेत, तर तिथे कोणते शब्द योग्य येतील? पर्याय पण दिले, त्या पर्यायातून ओळखायचं, जे की एकदम सोपं आहे. भारत वर्ष के उत्तर में डैश डैश तथा शेष तीनों डैश डैश में समुद्र है. मग इथे काय येईल? पहिल्या डॅश डॅशच्या जागी काय येईल? भारत वर्ष के उत्तर में डैश डैश. काय? सैनिक, राज्य, हिमालय, समुद्र. काय असेल भारत वर्ष के उत्तर में? कोणता पर्याय योग्य असेल? आता पर्याय देते तुम्हाला मी. 4 पर्याय. कोणता पर्याय योग्य असेल भारतवर्ष के उत्तर में? भारतवर्ष के उत्तर में काय आहे तिकडे? हिमालय तथा शेष तीनों डॅश डॅश में समुद्र है. मग इथं येणार हिमालय बरोबर. मग शेष तीनों डॅश डॅश समुद्र है. मग काय? समुद्रो, दिशाओ, देशो, अर्थो. कोणता समुद्र आहे? काय कळेल आपल्याला तिथे? आता पर्याय बघून घ्या आणि तुम्हाला ते वाक्य दाखवते. बघा, भारतवर्ष के उत्तर में हिमालय तथा शेष तीनों डैश डैश में समुद्र है. मग काय येईल तिथे? तीनों काय? तिन्ही दिशा आपल्याला कळतात. भारतवर्ष के उत्तर में हिमालय तथा शेष तीनों दिशाओं में समुद्र है. तिन्ही दिशांना समुद्र आहे. ठीक आहे. मग दुसरा कोणता उत्तर बरोबर आला आपलं? दिशाओ. पर्याय कोणता योग्य? पर्याय 2 योग्य. आता पुढचं वाक्य काय आहे आपलं? भारतवर्ष के उत्तर में हिमालय तथा शेष तीनों दिशाओं में समुद्र है, बीच में जंगल, मरुस्थल, छोटे बड़े राज्य, लहलहाते खेत और सुंदर नगर है. इन सब की सुरक्षा का भार डैश डैश पर है. यांची सगळी सुरक्षा करण्याचं काम कोणावर आहे? जबाबदारी कोणावर आहे? ते आपल्याला आता पर्यायांमधून ओळखायचे. कोणता पर्याय बरोबर असेल बघा? भारतीय सेना, जनता आणि युवाओ. कोणावर जबाबदारी आहे सगळ्यांची सुरक्षा करण्याची? 4 पर्यायांमधून आपल्याला ओळखायचंय. कोणावर आहे? तर सेनावर सगळी जबाबदारी आहे यांची सुरक्षा करण्याची. मग पर्याय कोणता योग्य आला आपला? पर्याय 2 योग्य. तर मी काय सांगत होती की हे जे लेक्चर आहे सगळ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाचं आहे, कारण पहिल्यांदाच एसएससी जीडी मराठीतून होणार आहे. आता सगळं मराठीतून होईल, गणित बुद्धिमत्ता मराठीतून होईल, जीके मराठीतून होईल, पण हिंदी व्याकरण कसं काय मराठीतून होईल? तर नाही. बाकी सगळे विषय मराठीतून होतील, म्हणून आपण हिंदी व्याकरण सुद्धा आपले बरेच महाराष्ट्रातील लोक एसएससी जीडी यावर्षी देणार आहेत, म्हणून हिंदी व्याकरण आपण हिंदी प्लस मराठी असं शिकवत आहोत. तर हे शिकवणं तुम्हाला कसं वाटतंय मला ऑफलाईन कमेंट बॉक्स मध्ये प्रत्येकाने सांगायचंय. तर उद्या पुन्हा भेटूया 12 वाजता. तोपर्यंत टिक्कर मराठी के नए नए वीडियोस देखने के लिए टिक्कर मराठी एसएससी एग्जाम्स ये चैनल को लाइक, शेयर, सब्सक्राइब जरूर कीजिए. बाय बाय, टेक केयर, विश यू ऑल द बेस्ट. जय हिंद.